मुझे जो सब्जेक्ट दिया है, टुडे माय सब्जेक्ट इज मेंटेनेंस एंड वेलफेयर of Parents and Senior Citizens Act 2007 and Rule 2010. The Maintenance and Senior Citizens of Parents and Act 2007 come in existence as Indian Gazette number 67 on 31st December 2007. Now, it is turn of the state government to convert it into legislation for their respective states. A similar act, namely the Himachal Pradesh Maintenance of Parents and Dependents Act 2001, was already in existence since 26 September 2001. Then, अभी भारतीय गणराज्य को 58 इयर्स जब कंप्लीट हुए थे, यानी 31 दिसंबर 2007 में संसद द्वारा निम्नलिखित रूप में ये एक्ट जो है वो पारित किया गया था। जो भारतीय और विदेश में भी है उनके लिए ये एक्ट जारी है। 26 जनवरी 1950 को भारत प्रजासत्ताक राष्ट्र बन गया। उससे पहले 15 अगस्त 1947 को आपको स्वतंत्रता मिली थी और स्वतंत्रता मिलने के बाद भारतीय संविधान बनाने के लिए डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के नेतृत्व में एक कमेटी स्थापन हुई थी और भारतीय संविधान का रचना डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर, भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ने की। 26 नवंबर 1949 को ये संविधान जो है वो तैयार हो गया था, लेकिन 26 जनवरी 1950 को भारत ये प्रजासत्ताक राष्ट्र बन गया। इससे पहले 15 अगस्त 1947 से 15 जनवरी 1950 तक वो ब्रिटिश का जो कानून है वो ही भारत को लागू था और 26 जनवरी 1950 को भारत एक प्रजासत्ताक राष्ट्र बन गया और प्रजासत्ताक राष्ट्र बनने के बाद भारत का जो संविधान है वो संविधान के रूप में अपना जो देश का काम जो है वो घटना के हिसाब से चलने लगा। भारतीय संविधान का जो अनुच्छेद 39C है और 41 है, उसमें वरिष्ठ जनों के स्वास्थ्य के लिए, वरिष्ठ जनों के आर्थिक, सामाजिक और जीवित और मालमत्ता की सुरक्षा के बारे में और उनके आत्मसम्मान के बारे में डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ने विस्तार से लिखा है। हमारे पंतप्रधान जब अटल बिहारी वाजपेयी थे 1999 जनवरी 1999 में उन्होंने वृद्ध जनों के लिए अपने देश की पॉलिसी तैयार की, इसको बोलते हैं धोरण तैयार किया। अब पॉलिसी यानी धोरण यानी कि उद्दिष्ट पूर्ति के लिए तैयार किया गया मसूदा, और ये अटल बिहारी वाजपेयी साहब ने वो भारत के वरिष्ठ जनों के लिए ये पॉलिसी तैयार की थी और इस पॉलिसी का एक भाग ही मेंटेनेंस एंड वेलफेयर ऑफ पेरेंट्स एंड सीनियर्स एक्ट 2007 है। अभी जो पॉलिसी तैयार की थी, वरिष्ठ जनों की जो पॉलिसी तैयार की, वो पॉलिसी में क्या था कि ये पॉलिसी में था वरिष्ठ जनों की आरोग्य सेवा सुविधा। अभी ये 1999 में अटल बिहारी वाजपेयी ने देश के लिए जो वरिष्ठ जनों के लिए वो पॉलिसी तैयार की थी, उसमें उस पॉलिसी की जो वैशिष्ट्य है वो वैशिष्ट्य में से पहला एक है वरिष्ठ जनों की आरोग्य सेवा, क्योंकि वरिष्ठ जनों के लिए खाने से ज्यादा खर्च अपने ट्रीटमेंट पर, औषध पर और दवा करना हॉस्पिटल में होता था। वरिष्ठ जनों का अर्थार्जन और नॉन अर्निंग हैंड हो जाती है, रिटायरमेंट के बारे में अर्निंग हैंड नहीं रहते हो, इसलिए
अर्थार्जन आर्थिक लाभ की योजनाएं वो जीआर निकालते हैं और जीआर के हिसाब से आदेश गवर्नमेंट के जो है वो आर्थिक लाभ अर्थार्जन की योजना है। वरिष्ठ जनों के लिए कौशल्य विकास रोजगार संधि, ये पॉलिसी में इसका भी उल्लेख हो गया है। वरिष्ठ जनों की जीवित और मालमत्ता का संरक्षण, ये भी एक पॉइंट उसमें है। वरिष्ठ जनों के प्रति दुर्व्यवहार नियंत्रण, आपको मालूम है 15 जून इंटरनेशनल एल्डर एब्यूज अवेयरनेस डे मनाना पड़ता है। ये कोई अच्छी बात नहीं है। समाज के लिए, कुटुंब के लिए, देश के लिए दुर्व्यवहार दिन जो है वो नियंत्रण उस पर रखने के लिए एक दिन मनाना पड़ता है। वरिष्ठ जनों के अकेलेपन दूर करना, ये भी ये पॉलिसी का एक भाग है। सामाजिक प्रश्न, वरिष्ठ जनों के लिए सामाजिक, कौटुंबिक और देश के घटक है। वरिष्ठ नागरिक ये नेशनल एसेट है। वरिष्ठ नागरिक देश की संपत्ति है। अभी महाराष्ट्र शासन ने, महाराष्ट्र स्टेट गवर्नमेंट ने अपने राजपत्र में नोटिफाई करके ये एक्ट 23 जून 2010 में बनाकर जारी कर दिया। उसके रूल जो है 2010 में क्लियर हो गए। भारत में रहने वाले और भारत के बाहर प्रदेश में रहने वाले भारतीयों के लिए ये एक्ट जो है वो लागू है। इसमें 2019 में कुछ अमेंडमेंट हो गए हैं और वो जो अमेंडमेंट हुए हैं उसमें निर्वाह भत्ता निधि जो 10,000 था उसमें अभी थोड़ा सा बदल कर दिया है। और परिवार की जो मासिक आय है, जो मासिक इनकम है और परिवार के जो टोटल सदस्य है उनके हिसाब से ये निधि अभी निर्धारित कर दिया है। अगर किसी के कुटुंब में मासिक आय 80,000 की है और उनके परिवार में 4 सदस्य है तो जो वरिष्ठ है उनके लिए 20,000 का निर्वाह भत्ता उनको देना पड़ता है। और कन्या और जामात उनको भी शामिल कर दिया है। ये जो है ये अमेंडमेंट में हुआ उसमें ये थोड़ा सा चेंज कर दिया है। Now we will focus on some important definitions included in act. Important जो definitions है, ये एक्ट में जो definitions है उसमें से पहला है maintenance. Maintenance means includes provision for food, clothing, residence and medical attendance and treatment. दूसरी डेफिनेशन जो है पेरेंट्स। पेरेंट्स मीन्स फादर और मदर, वेदर बायोलॉजिकल, एडॉप्टिव और स्टेप फादर, स्टेप मदर, वेदर और नॉट द फादर और मदर इज ए सीनियर सिटीजन और नॉट। तीसरी डेफिनेशन जो है वो है रिलेटिव्स। रिलेटिव्स मीन्स लीगल हेयर of the child less senior citizens who is not a minor and is a position of for full investment his property after his death. Senior citizens means United Nations Organization ने जो व्याख्या की है 60 प्लस जेंट्स एंड लेडीज जो 60 प्लस ईयर के हैं उनको सीनियर सिटीजन कहलाता है। और वेलफेयर मीन्स प्रोविजन फॉर फूड, हेल्थ केयर, रिक्रिएशन सेंटर्स एंड अदर एमिनिटीज नेसेसरी फॉर द सीनियर सिटीजन्स। ये जो है ये मेन डेफिनेशन जो है वो उसमें लिखा है। अब विस्तार से इस एक्ट के बारे में हम देखेंगे। थोड़ा मराठी में भी बोलने वाला हूँ। अब ये देखो, ये जो एक्ट है इसमें 7 चैप्टर्स है और ये 7 चॅप्टर्स क्या आहे की या कायद्याची एकूण 7 प्रकरण आहेत, चॅप्टर्स आहेत, एकूण 7 प्रकरण आहेत। या 7 प्रकरणामध्ये पहिलं आहे त्याला आपण म्हणतो प्रारंभिक। मी नंतर एक एक विस्तारशी घेणार आहे। सुरुवातीला फक्त 7 प्रकरण कुठले ते सांगतो।
प्रारंभिक हा पहिला एक आहे. दुसरं जे महत्वाचं आहे ते म्हणजे आई वडील आणि ज्येष्ठ नागरिकांचा चरितार्थ, म्हणजे जो ऍक्टचा भाग आहे तो दुसऱ्या चॅप्टर मध्ये दिलेला आहे. तिसरं चॅप्टर जे आहे त्याच्यामध्ये वृद्धाश्रमांची स्थापना, ओल्ड एज होम, याच्या संदर्भामध्ये एक तिसरं स्वतंत्र प्रकरण दिलेलं आहे. चौथं जे आहे ते ज्येष्ठ नागरिकांच्या साठी सहाय्य, ज्येष्ठ नागरिकांच्या साठी सहाय्य. पाचवं जे आहे ते ज्येष्ठ नागरिकांचे जीवित आणि मालमत्तेचे संरक्षण. हे भाग जे आहे ते कोणाकोणाला दिले ते पुढे सगळे सविस्तर येणार आहे, कारण पोलीस डिपार्टमेंटकडे सर्वसाधारणपणे ज्येष्ठ नागरिकांच्या जीविताचं आणि संपत्तीचं संरक्षण हा भाग दिलेला आहे. सहावं प्रकरण जे आहे ते अपराध आणि विचारणा संबंधीच्या प्रक्रिया, हे सहावं प्रकरण आहे. आणि सातवं प्रकरण आहे ते संकीर्ण आहे. आपण या सातही प्रकरणांचा पूर्ण विचार करणार आहे. फक्त हे 7 प्रकरण कुठले कुठले आहेत हे मी तुमच्या पुढे आता मांडलेलं आहे. आता या कायद्याची वैशिष्ट्य काय आहे? या कायद्याची वैशिष्ट्य सगळ्यात महत्वाचं म्हणजे आहे की कोर्ट आणि न्यायालय हा प्रकारच या कायद्यामध्ये नाही. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे असे की याला वकील देण्याची गरज नाहीये. कोर्ट न्यायालय नाही, वकील देण्याची गरज नाही, त्याच्यामुळे कोर्ट फी हा प्रकार पण नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याला एव्हिडन्स ऍक्ट, पुराव्याचा कायदा लागू नाहीये. तुम्ही पहा ज्येष्ठ नागरिकांसाठी जे क्लिष्ट जे प्रकार आहेत ते सगळे क्लिष्ट प्रकार या कायद्यातून काढून टाकलेले आहेत. त्याच्यामुळे इथे कोर्ट न्यायालय नाही, इथे वकील नाही, इथे कोर्ट फी नाही आणि एव्हिडन्स ऍक्ट पण नाही. आता याच्यामध्ये कसं आहे की एकूण 7 प्रकरण आहेत. बघा तुम्हाला सांगितले 1, 2, 3, 4 आणि या 7 प्रकरणामध्ये एकूण 32 कलम आहेत. त्याला आपण सेशन्स म्हणतो. असे 32 कलम या प्रकारामध्ये आहेत. आता खरं म्हणजे हा कायदा कोणासाठी, हा प्रश्न निर्माण होईल. तर स्वतःचा चरितार्थ चालवू शकत नाही, स्वतःचा चरितार्थ चालवू शकत नाही अशांसाठी हा कायदा आहे. आई वडील हे 60 वर्षाच्या आतीलच असतील असं नाही, ते 60 वर्षाच्या आतीलही असतील, परंतु ज्येष्ठ नागरिक मात्र जो आहे तो 60 वर्षाच्या वरील हा असणार आहे. आणि या दृष्टिकोनातून आता या कायद्याची आपण वैशिष्ट्य पाहिले, एकूण 7 प्रकरण पाहिले आपण, कुठले कुठले चॅप्टर्स आहेत. आता आपण एक एक प्रकरण पाहू. आता हे प्रारंभिक, मी तुम्हाला सांगितलं की पहिलं चॅप्टर जो आहे तो आहे प्रारंभिक. आता प्रारंभिक मध्ये काय आहे? प्रारंभिक मध्ये फक्त व्याख्या येतात, बाकी याच्यामध्ये काही येत नाही. मग आता प्रारंभिक मध्ये या कायद्यामध्ये ज्या व्याख्या केलेल्या आहेत ना, त्या व्याख्या आपण बघूया. त्याच्यामध्ये पहिली व्याख्या आहे चाइल्ड म्हणजे बालक. आता सर्वसाधारणपणे चाइल्ड आणि बालक म्हटलं की आपल्या डोक्यात काय येतं की 18 वर्षाच्या खालील जे सज्ञान म्हणजे अज्ञान आहे, सज्ञान झालेले नाहीयेत, अशी व्याख्या सर्वसाधारणपणे चाइल्ड आणि बालक ही आपण समजतो. परंतु हा जो 2007चा पेरेंट्स ऍक्ट आहे याच्यामध्ये चाइल्डची व्याख्या जी आहे ती म्हणजे 18 वर्षाच्या वरील असा अभिप्रेत आहे. मग त्याच्यामध्ये कोण कोण येतं तर 18 वर्षाच्या वरील म्हणजे मुलगा, मुलगी, नात, नातू, जावई, सून, हे या सगळ्यांचा उल्लेख हा चाइल्ड म्हणजे बालक याच्यामध्ये येतो. दुसरी व्याख्या आहे ती म्हणजे निर्वाह. निर्वाह म्हणजे चरितार्थ. मग निर्वाह चरितार्थ म्हणजे नक्की काय तर त्याच्याकरता अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, उपचार या सगळ्याचा समावेश हा चरितार्थ याच्यामध्ये येतो. ज्येष्ठ नागरिक, पुढची व्याख्या आहे ज्येष्ठ नागरिक. ही युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन, तुम्हाला माहिती आहे की 1945 ला जे महायुद्ध म्हणजे 1943-44 मध्ये जे दुसरं महायुद्ध झालं आणि त्या दुसऱ्या महायुद्धामध्ये अमेरिकेने जपानवरती बंबार्डिंग केली. हिरोशिमा, नागासाकी हे 2 शहर नष्ट झाले. आज युक्रेन आणि रशियामध्ये तेच चाललंय. तिसऱ्या महायुद्धाचं संकट आणि ढग हे निर्माण व्हायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे तिसरं महायुद्ध झालं तर फार अवघड परिस्थिती आहे, सगळी जग बेचिराख होऊ शकतं.
हे त्यावेळच्या धोरणांनी 1944-45 मध्ये भारत म्हणजे जगामध्ये जे देश होते त्या देशातील धोरणांनी लक्षात घेतलं की आता तिसरं महायुद्ध परवडणार नाही. त्याच्यामुळे आता कुठल्याही परिस्थितीमध्ये दोनच महत्वाच्या गोष्टी आहेत. एक म्हणजे जागतिक शांतता आणि दुसरं विकासाचं धोरण. आणि ह्या संदर्भामध्ये 1945 ऑक्टोबर 1945 मध्ये युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशनची स्थापना झाली. आणि युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन जागतिक शांततेसाठी आणि जगामध्ये जे विकसित, विकसनशील आणि अविकसित देश आहेत त्या देशांमधील विकासाचं धोरण, डेव्हलपमेंट या दृष्टिकोनातून कामाला सुरुवात केली. परंतु युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशनने जेव्हा कामाला सुरुवात केली तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने त्यांच्या लक्षात आली आणि ती म्हणजे अशी की जगाची लोकसंख्या अफाट वाढत आहे आणि या वाढत्या लोकसंख्येमध्ये ज्येष्ठांची टक्केवारी मात्र मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आज जगामध्ये जवळजवळ 950 कोटी एकूण लोकसंख्या जगाची, 200च्या वर देश आहेत आणि त्याच्यामध्ये आज जवळजवळ 95 कोटीच्या वर ज्येष्ठ नागरिक आहेत. म्हणजे 10 ते 11% ज्येष्ठ नागरिक आज ऑलरेडी आहेत आणि इथून पुढे त्यांचं म्हणणं आहे की 2050 मध्ये ज्येष्ठांची संख्या 32% पर्यंत वाढणार आहे. परंतु वयोवर्धन शास्त्र, जेरॉन्टॉलॉजी आणि एकूणच आयुर्मान वाढत चाललेलं आहे. त्याच्यामुळे माणूस 90-95 पर्यंत आरामशीर जगतो आणि मग वाढत्या ज्येष्ठांच्या लोकसंख्येमध्ये ज्येष्ठांचे जे प्रश्न निर्माण होतात त्याच्याकरता युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशनने इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ एजिंग IFA ही संस्था निर्माण केली आणि त्याच्या मार्फत त्यांनी इंटरनॅशनल पॉलिसी फॉर एल्डर पर्सन ही 1991 मध्ये तयार केली. आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं, मग नाना इंग्रजींनी उल्लेख केला होता की 1 ऑक्टोबर हा जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन जगात पाळावा आणि आपापल्या देशातील ज्येष्ठ नागरिकांच्या साठी एक धोरण, एक पॉलिसी ही प्रत्येक देशाने तयार करावी. त्याप्रमाणे आपल्याकडे अटल बिहारी वाजपेयी साहेब असताना 1999 मध्ये ज्येष्ठ नागरिकांचं धोरण हे तयार केले गेलं. त्याच्यामध्ये युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशनने केलेली ज्येष्ठांची जी व्याख्या आहे ती म्हणजे ज्या स्त्री पुरुषांचं वय 60 वर्षापेक्षा जास्त आहे त्यांना ज्येष्ठ नागरिक समजण्यात यावं. त्याच्यामुळे या कायद्यामध्ये देखील युनायटेड नेशन्सच्या धोरणाप्रमाणे 1999च्या केंद्र सरकारच्या पॉलिसी प्रमाणे 14 जून 2004च्या महाराष्ट्र शासनाच्या अखर्चित धोरणाप्रमाणे ज्येष्ठांची वय जे 60 प्लस आहे ते सिनियर सिटीजन या कायद्यामध्ये देखील व्याख्या करताना ज्येष्ठ नागरिक म्हणजे 60 वर्षावरील. आणि आता हा कायदा कसा आहे, आई वडील आणि ज्येष्ठ नागरिक, त्याच्यामुळे आई वडील हे 60च्या खाली असले तरी चालतील, फक्त ज्येष्ठ नागरिक जो आहे तो मात्र 60च्या वर पाहिजे, ही अशी व्याख्या आहे. पुढची जी व्याख्या आहे ती म्हणजे न्यायाधिकरण. आता हे न्यायाधिकरण जे आहे तर निर्वाह भत्ता न्यायाधिकरण कलम 7 प्रमाणे स्थापन केलेला आहे आणि हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. हा न्यायाधिकरणाचा जे त्यावेळेला मी एकूणच निर्वाह भत्ता मिळण्याची प्रोसिजर काय आहे तर ती मी आपल्याला सांगणार आहे. तर 5वं जे कलम आहे म्हणजे प्रारंभिक व्याख्यांमध्ये ते म्हणजे मालमत्ता. ही मालमत्ता म्हणजे काय तर स्थावर, जंगम, सर्व वडिलोपार्जित, स्वकष्टार्जित, त्याच्यावर मग तुमचे शेअर झाले, मुदत ठेवीच्या पावत्या आल्या, म्हणजे असे सर्व प्रकारची मुव्हेबल अनमुव्हेबल प्रॉपर्टी, मग ती पूर्वजांपासून आलेली असो किंवा त्यांनी स्वकष्टाने निर्माण केलेली असो. 6वी व्याख्या आहे ती म्हणजे वेलफेअर. आपण मागा मेंटेनन्स पाहिला, निर्वाह भत्ता, चरितार्थ पाहिलं, आता हे आहे वेलफेअर. वेलफेअर म्हणजे कल्याण. मग या कल्याणाच्या करता मग निर्णय प्रकारचे विरंगुळा केंद्र निर्माण करणं वगैरे सुविधा ज्या आहेत त्या महाराष्ट्र शासनाच्या किंवा केंद्र सरकारच्या या धोरणाप्रमाणे या निर्वाह याच्यामध्ये येतात. 7वी व्याख्या आहे ती म्हणजे मायनर. मायनर म्हणजे अज्ञान, म्हणजे 18 वर्षाखालील, अशी ही व्याख्या केलेली आहे. 8वी व्याख्या आहे नातेवाईक. म्हणजे एखादा निसंतान असेल, मुलंबाळच नाहीत त्यांना, ज्येष्ठ नागरिक आहेत, तर निसंतान असेल तर ज्येष्ठांची मालमत्ता कायदेशीर वारस ठरवून त्याप्रमाणे मग त्याची विल्हेवाट करता येईल. त्याच्यामुळे या 8 व्याख्या या पहिलं जे प्रकरण आहे प्रारंभिक याच्यामध्ये हे दिलेले आहे.
आता त्याच्यानंतर दुसरं जे प्रकरण आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि ते प्रकरण आहे आई वडील ज्येष्ठ नागरिकांचा चरितार्थ. त्याच्यामुळे याच्यावरती आपण जास्त फोकस देऊया, कारण आपल्याला जेव्हा आपण संघटनेमध्ये काम करतो त्यावेळेला आपल्या संघटनेचं जो उद्दिष्ट आहे त्या उद्दिष्टाप्रमाणे खऱ्या अर्थाने जे ज्येष्ठ नागरिक आर्थिक दृष्ट्या सक्षम आहेत, शारीरिक दृष्ट्या सक्षम आहेत, मानसिक दृष्ट्या सक्षम आहेत, त्यांनी संघटनेमध्ये काम करताना एक कार्यकर्ता म्हणून संघटनेमध्ये जे खऱ्या अर्थाने बेघर आहेत, अत्याचारित आहेत, वंचित आहेत, पीडित आहेत, शोषित आहेत, त्यांच्याकरता काम करायचे. आणि मग त्यांच्याकरता काम करत असताना बेस्कॉम संघटनेतील प्रत्येक कार्यकर्त्यांनी हा ऍक्ट समजून घेतला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने या ऍक्टची मदत ज्यांना द्यायची आहे त्यांना मदत करण्याकरता आपल्याला हा कायदा समजून घ्यायचा आहे. त्याच्याकरता हे चॅप्टर नंबर 2 जे आहे हे अतिशय महत्वाचं आहे. काय आहे तर आई वडील ज्येष्ठ नागरिकांचा चरितार्थ. आता चरितार्थ म्हणजे काय ही व्याख्या आपण मागा बघितली. त्याच्यामुळे आई वडील ज्येष्ठच पाहिजेत असं नाही, मात्र ज्येष्ठ नागरिक 60च्या वर पाहिजेत आणि चरितार्थाचे ज्यांना साधनच नाहीये ते नातेवाईक किंवा मुलांकडून निर्वाह भत्ता मिळवू शकतात. मग हा निर्वाह भत्ता जो आहे तो मिळण्यासाठीची प्रोसिजर या कायद्यामध्ये काय दिलेली आहे तर सगळ्यात पहिली म्हणजे विहित नमुन्यामध्ये निर्वाह भत्ता मागणी अर्ज करावा लागतो. आता हे कायद्याचं पुस्तक आहे आणि आम्ही पण आता बरीचशी पुस्तकं फेस्कॉमनी प्रकाशित केलेली आहेत. त्याच्यामध्ये हा निर्वाह भत्ता मागणीसाठी करावयाच्या अर्जाचा नमुना देखील आम्ही पुस्तकामध्ये दिलेला आहे. आणि हे जे पुस्तक आम्ही प्रकाशित केलेली आहेत तर यशदा पुण्यामध्ये जी यशदा नावाची संस्था आहे की जी राज्य कर्मचाऱ्यांना क्लास 1, क्लास 2, क्लास 3, क्लास 4 हे प्रशिक्षण देते, सगळ्यात मोठी संस्था आहे. तर या संस्थेमध्ये आम्ही आपल्या फेस्कॉमच्या 80 पदाधिकाऱ्यांना ट्रेनर्स ट्रेनिंग आम्ही त्या ठिकाणी दिलं. त्यावेळेला ही आपण तयार केलेली ज्येष्ठ नागरिकांच्या संदर्भातली पुस्तकं ही याच्यामध्ये केंद्राचं आणि राज्याचं धोरण सगळे धोरण आपण त्या पुस्तकात दिले. राज्य शासनाच्या आणि केंद्र सरकारच्या आर्थिक लाभाच्या योजना ज्या आहेत त्याचे सगळे GR आपण त्या पुस्तकात टाकले आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेले उपयुक्त कायदे म्हणजे 2005चा महिलांवरील कौटुंबिक अत्याचार आणि 2006 त्याचे रूल्स आणि 2007चा पेरेंट्स ऍक्ट आणि 2010 त्याचे रूल्स या सगळ्या पुस्तका आम्ही जेव्हा यशदामध्ये दिल्या त्यावेळेला यशदानी या पुस्तिका यशदाच्या कार्यक्रमामध्ये सिलेबस म्हणून ठेवलेले आहेत. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रेनिंग सेंटर आहे DATC आणि या डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशन सेंटरला प्रत्येक जिल्ह्यात तिथल्या जिल्ह्यातील राज्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिलं जातं. मी स्वतः 2017 पासून या डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रेनिंग सेंटर मध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या संदर्भातलं राज्याचं धोरण काय, केंद्राचं धोरण काय, आर्थिक लाभाच्या योजना कुठल्या, कायदे कुठले याच्यावरती आम्ही सातत्याने लेक्चर हे देत असतो. त्याच्यामुळे निर्वाह भत्ता मागणी अर्ज हा जो आहे हा त्या ज्येष्ठ नागरिकाला करावा लागतो. तो स्वतः अर्ज करू शकतो किंवा तो जर निरक्षर असेल त्याला लिहिता वाचता येत नाही तर त्याच्या वतीने कोणीही हा अर्ज करू शकतो. अथवा 1860च्या कायद्याने सोसायटीज ऍक्ट 1860 आणि पब्लिक ट्रस्ट ऍक्ट 1950 याच्या खाली ज्या संस्था रजिस्टर झालेल्या आहेत अशा नोंदणीकृत संस्था ज्या आहेत आमची फेस्कॉम संस्था नोंदणीकृत संस्था अशा अनेक NGO आहेत तर त्या देखील संस्था त्याच्या वतीने अर्ज करू शकतात आणि न्यायाधिकरण स्वतः सुमोटो पद्धतीने स्वतःच्या अधिकारामध्ये देखील असा अर्ज करू शकतो. त्याच्यामुळे पहिला प्रकार काय झाला की ज्याला खऱ्या अर्थाने चरितार्थाची गरज आहे त्याच्यावर काही नाहीच आहे असा हा या विहित नमुन्यामध्ये निर्वाह भत्ता मागणी अर्ज करू शकतो आणि तो कशा पद्धतीने करायचा याचं स्पष्टीकरण पूर्णपणे या कायद्यामध्ये दिलेलं आहे. आता याच्यामध्ये जो अर्ज करणारा असतो ना त्याला म्हटलं जातं पहिली पार्टी म्हणजे वादी. अर्ज करणारा पहिली पार्टी म्हणजे वादी
आणि निर्वाह भत्ता जो देणार आहे ती म्हणजे दुसरी पार्टी आणि त्याला म्हणतात प्रतिवादी. त्याच्यामुळे प्रत्येक तालुक्यावर निर्वाह न्यायाधिकरण हे स्थापित करावं अशा प्रकारच्या सूचना या कायद्यामध्ये दिलेल्या आहेत. आता या ठिकाणी निर्वाह न्यायाधिकरण स्थापन केल्यानंतर तिथे जो याचा प्रमुख अधिकारी आहे की ज्याच्या पुढे हे सगळं सादर करायचे तो म्हणजे तालुक्याचा प्रांत किंवा ज्याला आपण म्हणतो सब डिव्हिजनल ऑफिसर SDO हा प्रमुख आहे. याच्याकडे हा निर्वाह भत्ता मागणी अर्ज जो आहे तो सादर करायचा असतो. आता अशा प्रकारचा निर्वाह भत्ता मागणी अर्ज सादर केल्यानंतर जर त्या अर्जामध्ये काही त्रुटी असल्या तर सदरचा अर्ज हा दुरुस्तीसाठी पाठवला जातो. म्हणजे नेहमीच्या सरकारी खात्याप्रमाणे अर्ज दुरुस्त बरोबर नाही आला द्या फेकून कचऱ्याच्या कुंडीत किंवा याच्यामध्ये तसं नाहीये. तर अर्जामध्ये जर काही त्रुटी राहिल्या तर तो दुरुस्तीसाठी परत पाठवला जातो. अर्ज कोठेही SDO कडे करता येतो आणि अर्ज दिल्यानंतर तो बरोबर असला त्याची सगळी प्रोसिजर कंप्लीट झाली म्हणजे मग बी फॉर्म रजिस्टर असते SDO कडे. त्या बी फॉर्म रजिस्टर मध्ये त्याची नोंद केली जाते, त्याचा नोंदणी क्रमांक आणि तारीख टाकली जाते आणि त्याची रीतसर पोहोच दिली जाते. ही सगळी प्रोसिजर आहे. याच्याकरता मी पहिल्यापासून सांगतोय पदाधिकाऱ्यापेक्षा कार्यकर्ते व्हा आणि रूट लेवलला खऱ्या अर्थाने ज्यांना गरज आहे ना त्यांच्यापर्यंत जाऊन हे त्यांना मदत करा. कारण तो निरक्षर असेल तर आपल्याला एक NGO म्हणून आपण त्याला मदत करू शकतो. आता समजा अशा प्रकारचा अर्ज हा व्यवस्थित तयार करून पाठवला म्हणजे ट्रिब्युनल हे फार महत्वाचं आहे. तर ट्रिब्युनल काय करतं की प्रथम प्रतिवादीला नोटीस पाठवली. प्रतिवादी म्हणजे कोण बघा सांगितल्याप्रमाणे दुसरी पार्टी म्हणजे ज्याला निर्वाह भत्ता द्यायचा आहे की प्रतिवादी दुसरी पार्टी तर त्यांना प्रथम प्रतिवादीला नोटीस पाठवली जाईल. आता नोटीस पाठवल्यानंतर विशिष्ट तारखेला त्याचं म्हणणं बघावं. आपण म्हणतो हिअरिंग. नोटीस पाठवली अमुक तारखेपर्यंत याबाबत तुमचं काय म्हणणं आहे बाबा ते कळवा. आणि अशा पद्धतीने नोटीस पाठवल्यानंतर त्या विशिष्ट तारखेपर्यंत त्याचं म्हणणं मागितल्यानंतर जर त्यांनी काहीही प्रतिसाद दिला नाही तर एकतर्फी निकाल दिला जातो. मात्र याच्यामध्ये जर काही वाद निर्माण झाला तर तडजोड किंवा समेट काउन्सिलिंग साठी समेट अधिकाऱ्याची नेमणूक केली जाते. मग आता समेट अधिकारी कोणाची नेमणूक केली जाते तर समेट अधिकारी म्हणजे हा सोशल वर्कर कायद्याचा ज्ञान असणारा याची यादी असते ट्रिब्युनल अधिकाऱ्याकडे न्यायाधिकरणाकडे आणि त्या यादीप्रमाणे कारण आमचे लोक सुद्धा जातात. आता आमचे ऍडव्होकेट BT निसळ आहेत ते पेस्कॉमचे कायदेविषयक सल्लागार आहेत. तिथे ऍडव्होकेट सचिन राऊत आहेत, प्रमोद ढोकळे आहेत. म्हणजे ही बरीचशी मंडळी आपली जी पेस्कॉम मध्ये कायदेविषयक सल्लागार म्हणून काम करतात. तर ते NGO असल्यामुळे समेट अधिकारी म्हणून त्यांना पण बोलवलं जातं आणि ते पण समेट अधिकारी म्हणून त्या ठिकाणी काम करतात. मग आता हे समेट अधिकारी जे आहेत त्यांच्या कामाचं स्वरूप कसं राहणार तर सहाय्यक आयुक्त समाज कल्याण हे मेंटेनन्स अधिकारी राहतील. एका महिन्यात जे ज्या समेट अधिकाऱ्याकडे हे पाठवलेलं आहे तर त्या समेट अधिकाऱ्याकडे पाठवल्यानंतर 1 महिन्याच्या आतमध्ये त्यांनी आपला निकाल द्यायचा असतो. आवाज कशात येतोय का मध्येच बंद झाला? बंद झाला सर. हा ठीक आहे झालं व्यवस्थित झालं तर काही प्रॉब्लेम नाही. तर समेट अधिकाऱ्याकडे हे आल्यानंतर 1 महिन्याच्या आतमध्ये त्यांनी निकाल द्यायचा असतो. मग समेट झाला तरी निकाल द्यायचा, समेट नाही झाला तरी 1 महिन्यामध्ये समेट होऊ शकला नाही अशा प्रकारे 1 महिन्याच्या आत देऊन टाकायचा. आणि हे मात्र त्याच्यावरती बंधनकारक आहे म्हणजे 1 महिन्यापेक्षा जास्ती. या कायद्यामध्ये सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की प्रत्येक गोष्ट ही ठराविक दिवसामध्ये पूर्ण झालीच पाहिजे. आता याच्यानंतर काय करणार समेट अधिकाऱ्यांनी समजा समेट झाला समेट नाही झाला जो काही असेल तो निकाल त्याचा एक
अहवाल त्यांनी पाठवून दिला. तर न्यायाधिकरण पुढचं काम सुरू होतं न्यायाधिकरणाचं. मग न्यायाधिकरण काय करतो, दोन्ही पक्षांना समझोता मान्य आहे का अशा प्रकारची विचारणा ते करतील आणि त्याच्यावरती पुढील शिक्कामोर्तब होऊन प्रति प्रति पक्ष जो आहे म्हणजे प्रतिवादी त्याची आर्थिक क्षमता नक्की काय आहे आणि त्या आर्थिक क्षमतेप्रमाणे घरातील कुटुंबातील परिवारातील लोकांची संख्या किती आहे याचा विचार करून त्याप्रमाणे मग ते निर्णय देतात किंवा यांना किती निर्वाह भत्ता तुम्ही द्यायचा आहे. तर सर्वसाधारणपणे ही सगळी प्रोसिजर 90 दिवसाच्या आतमध्ये नोटीस दिल्याच्या तारखेपासून 90 दिवसाच्या आतमध्ये पूर्ण व्हायला पाहिजे अशा प्रकारची या कायद्यामध्ये तरतूद आहे. प्रत्यक्षामध्ये आता आम्ही काम करतोय पुण्यामध्येच, मी ज्यावेळेला हे काम करतोय आमच्या मोफत कायदेविषयक सल्ला केंद्र आहे पुण्यामध्ये, टोटल 50 केसेसवर आमचं ऑलरेडी काम चालू आहे. तुम्ही पहा पुण्यासारख्या ठिकाणी 50 केसेस. आणि मध्यंतरी मी पेपरमध्ये 4 लेख लिहिले होते, त्याच्यामुळे त्याच्यानंतर तर माझ्या ऑफिसमध्ये रीग लागली होती किंवा म्हणजे कसं आहे आम्ही त्यांच्यापर्यंत जाऊ शकत नाही नक्की, परंतु लाभार्थी शोधण्याकरता मी जेव्हा पेपरमध्ये लेख लिहिले की यांना वादी कोण, आणि ते लेख वाचल्यानंतर जे खऱ्या अर्थाने पीडित वंचित अत्याचारित लोक आहेत त्यांची आमच्याकडे रीग लागली आणि मला ऍडव्होकेट वाढवावे लागले. आज आमचे ऍडव्होकेट बीटी निसळ एकटे काम करत होते, आता मी ऍडव्होकेट सचिन राऊतला घेतले, प्रमोद टोकलेंना घेतले, त्याच्यानंतर एक दीक्षित म्हणून सोलापूरचे त्यांना घेतले, त्याच्यानंतर साताऱ्याचे घेतले. म्हणजे इतकी संख्या वाढायला लागलेली आहे या संदर्भामध्ये. त्याच्यामुळे या संदर्भामध्ये जर परत काही अपील हा देखील एक त्याच्यामध्ये प्रकार आहे. अपीलियन न्यायाधिकरण हा एक प्रकार आहे. याच्यामध्ये जिल्हाधिकारी कलेक्टर पातळीवर अपील फक्त आई वडील आणि ज्येष्ठ नागरिकच करू शकतात. त्यांच्या विरोधामध्ये निकाल गेला तर अपील करण्याचा अधिकार हा पाल्यांना नाही, फक्त आई वडील किंवा ज्येष्ठ नागरिक हे अपील करू शकतात. आणि अपील निकालानंतर 60 दिवसाच्या आतमध्ये केलं पाहिजे. म्हणजे जो काही निकाल त्यांनी दिलेला असेल न्यायाधिकरणाने, बाजूने दिला असेल प्रतिवादीच्या किंवा वादीच्या, आणि या संदर्भात जर अपील करायचं असेल तर आई वडिलांना किंवा ज्येष्ठ नागरिकांना हे अपील 60 दिवसाच्या आतमध्ये करावा लागतो. आता कमाल निर्वाह भत्ता किती द्यायचा, त्याच्यामध्ये पूर्वी ज्यावेळेला 2007 ला हा ऍक्ट झाला त्यावेळेला 10,000ची मर्यादा घातली होती, परंतु 2019 मध्ये याच्यामध्ये काही अमेंडमेंट झाल्या आणि त्या अमेंडमेंट मध्ये त्यांनी ही 10,000ची जी व्याख्या होती ती काढून टाकली आणि त्या कुटुंबाचं एकूण मासिक उत्पन्न किती आहे आणि कुटुंबातील परिवारातील सभासदांची संख्या किती आहे आणि मग त्याच्यावरती ठरलं. म्हणजे मागास मी तुम्हाला सांगितलं किंवा समजा एखाद्या कुटुंबाचं उत्पन्न हे मासिक 80,000 रुपये आहे आणि त्या कुटुंबामध्ये 4च सदस्य आहेत, तर 4 सदस्याला म्हणजे प्रत्येकी 20,000, तेव्हा ज्येष्ठ नागरिकाला त्या ठिकाणी किंवा आई वडिलांना जर निर्वाह भत्ता देण्याची वेळ आली तर 20,000 एवढा भत्ता त्यांना देता येईल. हे अमेंडमेंट मध्ये झालंय. सुरुवातीच्या काळामध्ये मुलगी आणि जावई याचा उल्लेख नव्हता, परंतु आता याच्यामध्ये मुलगी आणि जावई यांचा पण उल्लेख हा नवीन अमेंडमेंट मध्ये करण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे हा दुसरा जो आहे हा सगळ्यात महत्वाचा चॅप्टर होता आणि त्याप्रमाणे आपण खऱ्या अर्थाने संघटनेतील मी तर आमचे 12 प्रादेशिक विभाग आहेत, 5,000च्या वर आमचे ज्येष्ठ नागरिक संघ आहेत, जवळजवळ 500-600 आमचे केवळ महिलांचे संघ आहेत आणि 12 रिजन मध्ये प्रत्येक रिजनला 3-3, 4-4 जिल्हे अफिलिएटेड आहेत. तर आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये कमीत कमी 2 हे कायदेविषयक सल्लागार, मोफत कायदेविषयक सल्लागार नेमावेत आणि त्या जिल्ह्यामध्ये असे जे पीडित लोक आहेत की ज्यांना खऱ्या अर्थाने निर्वाह भत्ता या कायद्याच्या प्रमाणात मिळाला पाहिजे त्यांच्याकरता आमचं काम चालू आहे. आणि या वकिलांचे जे कायदेविषयक सल्लागार आम्ही नेमले सेवाभावी काम करणारे, तर त्यांचा आम्ही एक वर्कशॉप सुरू घेणार आहोत आणि सर्वसाधारणपणे आतापर्यंत किती केसेस त्यांच्याकडे आल्या, त्यातल्या सक्सेस केसेस किती आहेत, पेंडिंग केसेस किती आहेत. आता कसं आहे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावरती
ज्येष्ठ नागरिक समन्वय आणि सनियंत्रण कमिटीची स्थापना झाली आणि त्याच्यामध्ये कंपल्सरी बेस्कॉमचे 2 प्रतिनिधी घेतलेले आहेत. म्हणजे आमचे 36 जिल्ह्यामध्ये 36-72 आमचे पदाधिकारी हे ऑलरेडी जिल्हाधिकाऱ्यांच्या समन्वय समितीवरती आहेत. तर 3 महिन्यांनी मीटिंग होती. त्या मीटिंगला समाज कल्याण खात्याचे आयुक्तही उपस्थित असतात. त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, ग्रामपंचायती आहेत, जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहेत, नगरपालिका आहेत, महानगरपालिका आहेत, त्यांचे सीओ चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर असतात. त्याच्यामुळे हा प्रश्न आम्ही त्या मीटिंग मध्ये वारंवार विचारतो की समाज कल्याण खात्याकडे, त्याच्यानंतर तुमच्या पोलीस कमिशनरकडे या केसेस ज्या आलेल्या आहेत आणि त्याच्यात त्यांचा जो रोल आहे ते रोल ते बरोबर पाळतात की नाही आणि किती केसेस प्रत्येक ठिकाणी आल्या, किती सक्सेस झाल्या, अशा पद्धतीचा आढावा आम्ही त्या मीटिंग मध्ये वारंवार घेत असतो. आता दुसरी गोष्ट अशी की यातलं जे प्रकरण तिसरं आहे, तर प्रकरण तिसरं आहे वृद्धाश्रमांची स्थापना, ओल्ड एज होम. आपण 2 प्रकरण आता पण पाहिले. आता तिसरं जे आहे हे फार महत्वाचं आहे. याच्यावर महाराष्ट्र शासनाने 19/12/2002 ला एक GR काढला होता, एक अध्यादेश काढला होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी दिलं होतं की मातोश्री वृद्धाश्रम अनुदानित आणि विना अनुदानित आणि सर्वसाधारण वृद्धाश्रमांची स्थापना ही महाराष्ट्रामध्ये करावी. म्हणजे ज्यावेळेला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणजे शिवसेनेचे ज्यावेळेला मुख्यमंत्री होते मनोहर जोशी, तर त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये हे मातोश्री वृद्धाश्रमांची स्थापना झालेली आहे. त्यातले काही अनुदानित आहेत, काही विना अनुदानित आहेत आणि त्याच्यानंतर सर्वसाधारण वृद्धाश्रम जे आहेत ते देखील काही खाजगी स्वरूपाचे, काही सरकारी आहेत, काही अनुदानित आहेत. तर आम्ही पुणे विद्यापीठाच्या माध्यमातून या वृद्धाश्रमांचा देखील सर्वे केलेला आहे बेस्कॉमने आणि एक विशिष्ट फॉर्मॅट तयार केलं होतं आणि त्या ठिकाणी आम्ही जाऊन तो सर्वे केला होता. तेव्हा राज्य सरकारने त्यांच्या GR मध्ये असं म्हटलेलं आहे की राज्य सरकार सहज संपर्क स्थानावर तेवढ्या संख्येमध्ये वृद्धाश्रम क्रमाक्रमाने स्थापन करील. आज कमीत कमी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आणि प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी कमीत कमी 150 वृद्धांची व्यवस्था होईल अशा प्रकारचे वृद्धाश्रम स्थापन करावेत आणि तिथे ज्येष्ठांना निवास द्यावा अशा प्रकारच्या GR हे महाराष्ट्र शासनाने काढलेले आहेत आणि त्याच्याकरता काही जे सेवाभावी संस्था आहेत, आता पुण्यामध्ये आमची जनसेवा फाउंडेशन आहे आणि जनसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर विनोद शाह आहे, संस्थापक अध्यक्ष. आता ही जी नॅशनल हेल्पलाईन फॉर सिनियर सिटीजन्स आता जी निघालेली आहे 14567 या नॅशनल हेल्पलाईन वरती त्याचं सेंटर हे जनसेवा फाउंडेशनला मिळालेलं आहे. डॉक्टर विनोद शाह हे काम पाहतात. त्यांची बरी मोठी टीम आहे. सकाळी 8 पासून तर संध्याकाळी 8 वाजेपर्यंत 12 तास या हेल्पलाईन वरती सातत्याने फोन येत असतात आणि त्याच्यामध्ये सेवा आणि मदत हे काम या हेल्पलाईनच्या माध्यमातून होतं. याच्यामध्ये जनसेवा फाउंडेशनचे स्वतःचे काही वृद्धाश्रम आहेत आणि आमच्याकडे असे जे काही वृद्ध आहेत की ज्यांना अगदी अक्षरशः घराबाहेर काढलेलं आहे, तर त्यांची तिथे व्यवस्था शेवटच्या श्वासापर्यंत त्यांना सांभाळण्याची व्यवस्था पुण्यामध्ये पण आम्ही या ठिकाणी जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून चालू केलेली. त्याच्यामुळे वृद्धाश्रम असावेत की नसावेत, वृद्धाश्रम शाप की वरदान हा निबंधाचा विषय आहे. परंतु आजची न्यूक्लिअर फॅमिली जर तुम्ही बघितली तर या न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये ज्येष्ठ नागरिक त्याच्या घरामध्येच आउटसाइडर झालेला आहे. पुढे विचारत नाही त्याला. घरामधले निर्णय घेताना देखील ज्येष्ठांना विचारायला पाहिजे. ही संस्कृती आता बंद होत चाललेली आहे. त्यांना काय विचारायचं आणि त्यांना काय कळतं, अशा प्रकारची भावना आता न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये निर्माण व्हायला लागलेली आहे. तर त्या दृष्टिकोनातून ज्येष्ठ नागरिकांसाठी जे खऱ्या अर्थाने आता मी बघितलंय, आम्ही पुणे विद्यापीठाचे आम्ही गव्हर्निंग काउन्सिल आहे. पुणे विद्यापीठाच्या मार्फत आम्ही एक सर्वे केला. त्याच्याकरता आम्ही एक फॉर्म तयार केला होता आणि पुण्यामध्ये एकाकी ज्येष्ठ नागरिक किती आहेत याचा सर्वे आम्ही केला. पुणे विद्यापीठामध्ये शिका जे विद्यार्थी आहेत 200 त्या विद्यार्थ्यांना आम्ही ते फॉर्म दिले आणि 86 प्रभाग आहेत. प्रत्येक प्रभागामध्ये 2-2 विद्यार्थी आम्ही पाठवले. ते फॉर्म घेऊन त्यांनी घरोघर जाऊन सर्वे केला आणि आम्हाला जेव्हा तो सर्वेचा रिपोर्ट मिळाला त्यावेळेला आमच्या लक्षात आले की पुण्यामध्ये 5 ते 6 हजार
ज्येष्ठ नागरिक एकाकी आहेत. मुलं कुठेतरी इंग्लंड, अमेरिकेत, युरोपला इकडे तिकडे गेलेले आहेत आणि जे 2 जण होते म्हातारा म्हातारी त्यातला एक जण वरती निघून गेला, एकच जण राहिलेला आहे आणि जो एक राहिलाय त्याची परिस्थिती अशी आहे की तो देखील बेड रिडन आहे. घरातल्या घरात चालू शकत नाही, फिरू शकत नाही, स्वतःची कामं स्वतः करू शकत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये अशा लोकांसाठी वृद्धाश्रम हे असणं अत्यंत गरजेचं आहे. महाराष्ट्र शासनाने म्हणा, केंद्र शासनाने म्हणा किंवा आता कॉर्पोरेट जो जो CSR आहे त्या CSRच्या माध्यमातून देखील वृद्धाश्रमांच्या ह्याच्याकरता आज CSRच्या माध्यमातून जे मोठमोठ्या इंडस्ट्रीज आहेत की ते 2% त्यांना CSR फंड काढावा लागतो. 25 ते 30,000 कोटी दरवर्षी CSR फंडात रक्कम गोळा होतात. त्याच्यातून वृद्धाश्रम निर्मितीसाठी नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशनला अशा पद्धतीचे फंडिंग हे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या नावाखाली खरं म्हणजे त्यांनी द्यायला पाहिजे. या दृष्टिकोनातून विरंगुळा म्हणजे वृद्धाश्रमांची स्थापना हा जो दुसरा चॅप्टर आहे त्यात तिसरा चॅप्टर आहे त्याच्यामध्ये परत विरंगुळा केंद्र मला त्यांनी सांगितलं की वृद्धाश्रमात जाणं शक्य नाही परंतु घरामध्ये तो आउटसाइडर आहे त्याच्यामुळे त्याला कुठेतरी बाहेर आपलं थोडस 4 लोकांमध्ये जाण्या येण्यासाठी विरंगुळा केंद्राची स्थापना झाली पाहिजे आणि त्या ठिकाणी निदान तो जाऊन बसेल तरी पेपर वाचेल समवयस्क लोकांची सुखदुःखाच्या गोष्टी बोलू शकेल टीव्ही पाहू शकेल तर अशा करता विरंगुळा केंद्राकरता महाराष्ट्र शासनाने 14 मे 2010 एक परिपत्रक काढले 14 मे 2010 आणि या परिपत्रकात त्यांनी क्लिअर म्हटलेलं आहे की ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समित्या नगरपालिका महानगरपालिका यांनी स्वतःच्या जागेत स्वतःच्या उत्पन्नातून ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र स्थापन करून द्यावेत म्हणजे त्यांना उठायला बसायला जागा आता आमचे 5,000 ज्येष्ठ नागरिक संख्या जागाच नाही आम्हाला अध्यक्षाच्या घरात सचिवाच्या घरात दप्तर असतं तिथेच मिटिंगा करतात म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना बसायला उठायला जागा सुद्धा या ठिकाणी मिळू शकत नाही आम्ही आता मी ग्रामीण भागामध्ये जातो समाज मंदिर बांधलेले आहेत महाराष्ट्र शासनाने गावागावामध्ये ते समाज मंदिर ओसाड पडलेले आहेत मी जुन्नर तालुक्यातल्या केंद्रे गावात गेलो होतो केंद्रेमध्ये गेलो तिथे ग्रामसभेने भाग घेतला ज्येष्ठांचे प्रश्न ग्रामसभेत मांडले आणि त्यांना म्हटलं तुमच्याकडे समाज मंदिर आहे का ते म्हणे आहे म्हटलं चला मीटिंग संपल्यावर आम्ही पाहायला गेलो समाज मंदिर ओसड पडलेलं होतं दुपारच्या वेळेला जनावर आतमध्ये बसली होती विश्रांतीला सावलीला आम्ही त्यांना म्हटलं हे ज्येष्ठांच्या ताब्यात द्या इथे दिवाबत्ती होईल लोकांच्या सभा होतील ज्येष्ठ नागरिकांचं ऑफिस स्टार्टर म्हणजे प्रत्येक गावामध्ये जे समाज मंदिर बांधलेले आहेत ना ते ज्येष्ठ नागरिकांच्या ताब्यात दिले तर ज्येष्ठ नागरिकांना एक छत्र मिळेल डोक्यावरती आणि तरी काम करता येईल या दृष्टिकोनातून प्रकरण 3 मध्ये वृद्धाश्रमांची स्थापना आणि विरंगुळा केंद्र हे जे आहे हे प्रकरण त्यांनी दिलेलं आहे त्याच्यानंतर चौथं जे प्रकरण आहे आपण 3 प्रकरण पाहिले आतापर्यंत 2007 मधले चौथं प्रकरण जे आहे ते आहे ज्येष्ठ नागरिकांच्या चिकित्सेसाठीचं सहाय्य माझं चिकित्सेसाठीचं सहाय्य मध्ये त्यांनी काय दिलंय की सरकारी दवाखाने याच्यामध्ये प्रायमरी हेल्थ सेंटर्स आले त्याच्यानंतर नगरपालिका महानगरपालिका संचलित आणि महाराष्ट्र शासनाचे जे हॉस्पिटल्स आहेत दवाखाने आहेत तर त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना चिकित्सेसाठी मोफत प्रकारची सुविधा मिळाली पाहिजे कुठल्या प्रकारचं हे नाही घेता आता प्रायमरी हेल्थ सेंटरची परिस्थिती अशी आहे प्रायमरी हेल्थ सेंटर मध्ये एक तर डॉक्टर असतो डॉक्टर असला तर औषधं नसतात आणि बाकीची परिस्थिती पाहिली तर बऱ्याच वेळेला त्याला कुलूपच लावलेलं असतं आणि तिथे कुठल्याही प्रकारच्या सुविधा मिळणं शक्यच नाहीये आणि ज्येष्ठ नागरिकांना मोफत औषधाचं द्यावेत अशा प्रकारची जी सूचना आहे ती प्रत्यक्षात कागदावरच आहे ती तिथे कुठे पाहायला मिळत नाही प्रायमरी हेल्थ सेंटर PSC मध्ये प्रत्येक गावाच्या ठिकाणी PSC आहे कुठेतरी गावात बाजूला कुठेतरी ते असतं दुर्लक्षित असा हा एक भाग आहे जरा चिकित्सालय त्याच्यानंतर असाध्य वृद्धांवरील रोगावरील उपचार निशुल्क सेवा दिली जावी अशा प्रकारचे महाराष्ट्र शासनाचे GR आहेत कागदावरतीच आहेत प्रत्यक्षामध्ये त्याचा फारसा उपयोग आज ज्येष्ठांना होतोय असं आमच्या तरी लक्षात येत नाही कारण आम्ही 36 जिल्ह्यातील गावागावात फिरतो मगच नाना इंगळे साहेबांनी सांगितलं
त्याच्याप्रमाणे आमचा पुढचा नारा आहे गाव तिथे संघ. प्रत्येक गावामध्ये संघ झाला पाहिजे आणि तिथले ज्येष्ठ नागरिक जे आहेत, ज्येष्ठांच्याकडे काय आहे, त्यांच्याकडे ज्ञान आहे, त्यांच्याकडे अनुभव आहे, त्यांच्याकडे परिपक्वता आहे आणि महत्वाचं म्हणजे त्यांच्याकडे उपलब्ध वेळ आहे. त्याच्यामुळे त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये निरनिराळ्या ठिकाणी काम करून जो अनुभव घेतलेला आहे, जे ज्ञान घेतलेलं आहे, जी परिपक्वता निर्माण झालेली आहे, त्याचा उपयोग त्यांनी आपल्या कुटुंबासाठी करायला पाहिजे, आपल्या समाजासाठी करायला पाहिजे, आपल्या देशासाठी करायला पाहिजे. कारण ज्येष्ठ नागरिकांनी देशासाठी अर्निंग करत असताना सर्व प्रकारचे टॅक्स भरलेले आहेत आणि आजही इनडायरेक्ट आणि डायरेक्ट प्रकारचे टॅक्स आम्ही सरकारला देतोय. आता या वयामध्ये ज्येष्ठांना सांभाळण्याची जबाबदारी ही शासनाची आहे हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यांनी केलेले देशसेवेचं काम जे आहे त्याची उपरती म्हणून या निदान सुविधा ज्या कागदावर आहेत त्या प्रत्यक्षामध्ये त्यांना देण्यासाठी हा प्रयत्न झाला पाहिजे. आता 5वं जे प्रकरण आहे जे पेरेंट्स ऍक्ट मधलं, त्याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचे जीवन आणि संपत्तीचे रक्षण हा एक फार महत्वाचा भाग आहे. याच्यामध्ये जीविताची आणि मालमत्तेचं संरक्षण करण्याच्या संदर्भामध्ये चॅप्टर 5 आहे. आता या चॅप्टर 5 मध्ये त्यांनी काय दिलेलं आहे की याच्याकरता मीडियाचा वापर, टेलिव्हिजन, रेडिओ, वृत्तपत्र यांनी हा पुढाकार केला पाहिजे. मला फार खेद वाटतो, काल परवा पुण्यामध्ये एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये 3 मार्चला जे आता बजेट अधिवेशन सुरू होणार आहे महाराष्ट्र शासनाचं, त्याच्यामध्ये आमचे जे 15 वर्षापासूनचे प्रलंबित प्रश्न लोंबकळत पडलेले एकही सोडला नाही, तर त्या प्रश्नाकरता कमीत कमी बजेटमध्ये तरतूद करा. तर इतर वेळी ते म्हणतात बजेटमध्ये तरतूद नसल्यामुळे तुमचा प्रश्न सोडवता येत नाही. म्हणून आम्ही ती सगळीकडे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही 288 आमदारांना ईमेल केले, प्रेस कॉन्फरन्स घेतल्या, पेपरमध्ये दिल्या. आता काल मी प्रेस कॉन्फरन्स घेतली, त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये आलेल्या वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींना आम्ही सगळी माहिती दिली. सगळी माहिती दिल्यानंतर लिखित स्वरूपात प्रेस नोट त्यांना दिल्या, परंतु सरकार इतकंच मीडिया देखील ज्येष्ठांच्या बाबतीत उदासीन आहे. काल मी म्हटलं आता सगळ्या पेपरला बातम्या आल्या असतील म्हणून मी प्रत्येक प्रकारचा वृत्तपत्र काल खरेदी केले. पुण्यातून निघणारे सगळे वृत्तपत्र मी घरी आणले आणि मी पाहिले, एक 5-6 वृत्तपत्रांनी फक्त कुठेतरी कोपऱ्यामध्ये बातमी दिली की ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या मागण्यांच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र शासनाला बजेटमध्ये तरतुदी कराव्यात अशा प्रकारच्या सूचना केल्या आहेत. अगदी किरकोळ बातमी म्हणून त्यांनी टाकून दिली. नको त्या बातम्यांना वाटेल तेवढं फुटेज त्यांना देतात आणि त्यांना माहितीये की या ज्येष्ठ नागरिकांच्या बातमीमुळे पेपरला आपल्याला काय टीआरपी मिळणार आहे. त्याच्यामुळे काही नाही, म्हणजे ही इथे लिहिलंय मीडियाचा वापर, टेलिव्हिजन, रेडिओ, वृत्तपत्र कायद्याच्या पुस्तकात दिले 2007च्या, प्रत्यक्षामध्ये कुणी लक्ष घालत नाहीये. पेपरवाल्यांनी कुठे म्हणजे काही 1-2 पेपरला फक्त आलंय, बाकीचे पेपरवाल्यांनी ज्येष्ठ नागरिकांची प्रेस कॉन्फरन्स तिथे कशाला जायचंय, काय कोणी फिरकलंय नाही, कुणी येतही नाही. एवढी उदासीनता आहे, कशी घालवायची. आम्ही तर आता सांगितले त्यांना की या बजेटमध्ये जर तरतूद केली नाही ना तर आम्ही बहिष्कार टाकणार मतदानावर. 1,36,00,000 ज्येष्ठ नागरिक हे बहिष्कार टाकतील. आम्ही नाटो जारी करू, आपण कोणालाही मतच देणार नाही. काय फरक पडणार आहे त्यांना. अहो आम्ही मूक मोर्चे काढले, निषेध मोर्चे काढले, उपोषण केली. आम्ही आझाद मैदानावरती 27 जून 2019ला लाक्षणिक धरणं आंदोलन केलं. 5,000 ज्येष्ठ नागरिक संपूर्ण महाराष्ट्रातून चंद्रपूर, गडचिरोली करून आले होते. स्वतःच्या खर्चाने आले, स्वतःचा भाकर तुकडा घेऊन आले. सकाळी 9 पासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आम्ही धरणं आंदोलन केलं. महाराष्ट्र शासनाचा साधा शिपाई सुद्धा आमचं निवेदन घ्यायला आलं नाही. काय सांगणार तुम्हाला. आणि स्टेजवरचे द्वारे तुम्ही आमच्या आई वडिलांसारखे, तुमचं काम करायचं नाही ते कोणाचं करायचं, नुसत्या गप्पा मारतात आणि त्यांचे एका सेकंदामध्ये 50-50 हजाराची पेन्शन रिटायरमेंट नंतर आमदार झाल्यावर एका मिनिटात मंजूर होती त्यांची 50,000 रुपये. आणि ते आम्हाला जे दारिद्र्यरेषेचं कार्ड ज्याच्याकडे आहे, वार्षिक उत्पन्न कुटुंबाचे 21,000, त्यांना केंद्राचे 200 रुपये, महाराष्ट्राचे 400-600 मिळत होते. आम्ही भांडून कस तरी, त्यांचे 200 आहेत केंद्राचे,
महाराष्ट्राचे 400 800 केले 1000 रुपये म्हणतात. काय होणार आहे 1000 रुपये? आणि दारिद्र्याची व्याख्या इतकी विचित्र आहे. कुटुंबाचं उत्पन्न वर्षाला 21,000. म्हणजे तुम्ही बघा, कुटुंबामध्ये 2 माणसं कमवत आहेत, प्रत्येक जण 30 रुपये रोज कमवतो. एका दिवसामध्ये 60 रुपये दोघं जण घरात आणतात. म्हणजे वर्षाला महिन्याला झाले 30 गुणिले 60 1800. म्हणजे वर्षाला झाले 21,600. 21,600 झाले, 21,000च्या वर गेला तो दारिद्र्य रेषेच्या कार्डात बसत नाही, बीपीएल खाली येत नाही, त्याला सुविधा मिळत नाही. मग आता 21,000च्या आज तुम्ही 60 रुपयाला दुधाची पिशवी सुद्धा मिळत नाहीये. कलेक्टर साहेबांच्या मीटिंग मध्ये मी विचारलं होतं, म्हटलं ही व्याख्या अशी कशी काय? ते म्हणे 1995च्या आर्थिक निकषावर आधारित ही व्याख्या आहे. आता 1995 कुठे 2022 कुठे? व्याख्या तीच आहे. मी 1995ला बँकेमध्ये डिव्हिजनल ऑफिसर असताना पहिली M50 घेतली. पेट्रोल पंपावर गेल्यावर मला 6 रुपये लिटरने पेट्रोल मिळत होतं. आज ते 106 झालंय. पण दारिद्र्याची व्याख्या तीच ठेवलेली आहे. काय काही कळतच नाही सरकार म्हणजे काय कुठल्या पद्धतीने विचार करते. आम्ही सांगितलं ती व्याख्या काढून टाका. आणि कुठलीही आर्थिक लाभाची योजना घेतली की वय 65 पूर्ण त्याला लागू होती. आता राज्य कर्मचारी 58 निर्माण झाल्यानंतर 65ला लागू होती, म्हणजे 7 वर्ष त्यांनी काय करायचं? एसटी महामंडळाचं कसं, युनायटेड नेशन म्हणतं 60 वय पूर्ण तो ज्येष्ठ नागरिक, आणि एसटी मध्ये 65 वय असलं तर 50% तिकीट मिळतं. रेल्वेने ते तिकीट आमच्या कन्सेशनच काढून टाकले. म्हणजे त्यांनी त्याच्यातून हातच मोकळे झाले. त्याच्याकरता आम्ही निर्मला सीतारामन पियुष वैष्णवीला पत्र दिले, ईमेल केले की या बजेटमध्ये तरी निदान ती करा. अजूनही नाही. रेल्वेचे कन्सेशन मिळत, म्हणजे देणं तर काही नाहीच आहे, पण जे देत होते ते हळूहळू काढून द्यायला सुरुवात केलेली आहे. त्याच्यामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या जीवन आणि संपत्तीच्या संरक्षणात मीडिया, टेलिव्हिजन, रेडिओ, वृत्तपत्र काही कामाची नाहीये, फक्त तरतूद आहे. दुसरी गोष्ट म्हणजे पोलीस अधिकारी. पोलीस कमिशनर ऑफिस मध्ये प्रत्येक ठिकाणी ज्येष्ठ नागरिक सहायता कक्ष निर्माण करायला पाहिजे. भरोसा सेल निर्माण करायला पाहिजे. पुण्यामध्ये भरोसा सेल आहे दिव्यांग महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी. 3 महिन्यांनी मिटिंग होतात आणि त्यांचा हेल्पलाईन नंबर आहे 1090. या 1090 वरती त्यांना जे फोन येतात ते फोन काय येतात ते मला तिच्या मॅडमने सांगितलं मीटिंग मध्ये आमच्या, सर आम्हाला फोन असे येतात की गेले आठवडाभर घरात माझ्याशी कोणीही काहीही बोललेलं नाही, एखादा कॉन्स्टेबल गप्पा मारायला पाठवा. म्हणजे ज्येष्ठ नागरिकांशी घरामध्ये बोलायला देखील कोणाला विषय सवडच नाहीये. त्याला शेवटी सांगावं लागतं बा एखादा कॉन्स्टेबल पाठवा, मी 8 दिवस कोणाशीच बोललेलं नाहीये, घराच्या भिंती पाहतोय म्हणून मी. आणि हे पोलीस कमिशनरकडे ज्येष्ठांच्या जीविताचं आणि संपत्तीचं संरक्षणाचं काम या ऍक्टने दिलेलं आहे. त्याच्यामध्ये विधी, गृह स्वास्थ्य कल्याण मंत्रालय, भरोसा सेल, हेल्पलाईन, नॅशनल हेल्पलाईन, ज्येष्ठ नागरिक सहायता कक्ष, हे खरं म्हणजे प्रत्येक पोलीस स्टेशनला ज्येष्ठ नागरिक सहायता कक्ष पाहिजे. त्या भागात राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचे पूर्ण नाव, त्यांचा पत्ता हा त्या पोलीस स्टेशन मध्ये प्रत्येक ठिकाणच्या पाहिजे. आणि त्यांनी फोन केल्यानंतर कॉन्स्टेबल गेला पाहिजे आणि त्याची काय अडचण आहे हे समजली पाहिजे. कायद्यामध्ये GR मध्ये हे सगळं असतं, त्याचं इम्प्लिमेंटेशन म्हणून फार महत्त्वाचं. प्रकरण 6वं जे आहे ते प्रकरण आहे अपराध आणि विचारणा संबंधी प्रक्रिया. अपराध आणि विचारणा संबंधी प्रक्रिया हे जे 6वं प्रकरण आहे, याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांची देखरेख, सुरक्षा, याच्यामध्ये जो कुणी अडथळा आणेल त्यांना आधारहीन करील त्यांना 3 महिन्यापर्यंतचा कारावास. आता नवीन अमेंडमेंट मध्ये तो 6 महिने केलाय. आणि 5,000 पर्यंत दंड किंवा 5,000 पर्यंत दंड आणि 6 महिन्याचा कारावास, या दोन्हीही शिक्षा एका वेळेला, अशा प्रकारची तरतूद ही आता नवीन अमेंडमेंट मध्ये केलेली आहे. आणि दंड प्रक्रिया संहिता 1973 मध्ये कुठलीही बाब असेल तरीही या नियमाच्या अधिनियमाच्या अधीन प्रत्येक अपराध हा दखल पात्र गुन्हा म्हणून नोंदवावा लागेल. आता आम्ही प्रत्येक वेळेला ज्या वेळेला हे गुन्हे नोंदवले, आमचा अनुभव आहे गुन्हे नोंदवताना ते अदखल पात्र गुन्हा म्हणूनच नोंदवून घेतात, म्हणजे त्यांची जबाबदारी संपली. आम्ही म्हणजे पोलीस कमिशनरच्या मीटिंग मध्ये सुद्धा आम्ही त्यावेळेस सांगितलं की पोलीस स्टेशन मध्ये जेव्हा आम्ही जातो
त्यावेळेला हा अदखलपात्र गुन्हा म्हणूनच नोंदवला जातो. हा दखलपात्र गुन्हा म्हणून नोंदवला गेला पाहिजे. प्रत्येक 3 महिन्याची मीटिंग मध्ये आम्ही सांगतो. परंतु तिथे कोणी जर असा माणूस गेला ना, तर काही वेळेला अदखलपात्र गुन्हा सुद्धा न नोंदवतो ते काय सांगतात, अरे काय बाबा, शेवटी तुम्ही कुटुंबातले आहात, गेल्यावर पोरच तुम्हाला पाणी पाजणार आहे, कशाला पोराच्या विरोधात तक्रारी करता, घरात राहायचं म्हणजे गहून कपाळचं काय मिळेल ते खायचं, कशा करता कोर्ट कचेऱ्या भानगडी करता. म्हणजे स्वतःची जबाबदारी झटकून टाकण्याकरता त्याला तिथे उभे करूच नाही. समुपदेशनाच्या नावाखाली त्याला 4 शब्द सोडून काढून देतात. म्हणजे दखलपात्र अदखलपात्रची पुढची स्टेप काय, तर त्याची समजूत काढून त्याला घरी पाठवून द्यायचे, नको झाले पालन टाकलं. हे असं काहीतरी सध्या चाललेलं आहे. आणि शेवटचं प्रकरण आहे ते आहे संकीर्ण. संकीर्ण म्हणजे काय, की हे काम करणारे जे अधिकारी आहेत ते लोकसेवक आहेत. आणि लोकसेवक म्हटल्यानंतर सेवा करणे हाच त्यांचा धर्म आहे. तर त्या पद्धतीप्रमाणे येणाऱ्या अशा ज्या निर्वाह भत्त्याच्या केसेस आहेत त्याच्यामध्ये लोकसेवकाची भावना ठेवून त्यांनी काम करायला पाहिजे. सिव्हिल न्यायालयाच्या अधिकारापासून हे दूर आहे. सद्भावनेने केलेल्या कार्यवाहीस त्याचं संरक्षण आहे. अडचणी दूर करण्याचा अधिकार त्यांना दिलेला आहे. अशा प्रकारे हे संकीर्ण जे आहे त्याच्यामध्ये एकूणच या काम करणाऱ्या लोकांची नैतिक जबाबदारी काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आता आम्ही या संदर्भामध्ये फेस्कॉम जे काम करते ते तुम्हाला सांगतो. मग तुम्हाला सांगितल्याप्रमाणे यशरामध्ये आम्ही मास्टर ट्रेनर्स ट्रेनिंग घेऊन आमचे 80 कार्यकर्ते तयार केले. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रेनिंग सेंटर आहे, त्या ठिकाणी जाऊन आमचे कार्यकर्ते हे लेक्चर देतात. त्याच्यामध्ये ज्येष्ठांचा केंद्राचं राज्याचं धोरण काय आहे, आर्थिक लाभाच्या योजना काय आहेत आणि ज्येष्ठांसाठी उपयुक्त कायदे काय आहेत, ज्यांना याचं इम्प्लिमेंटेशन करायचं त्यांनाच याची माहिती नाही, ती देण्याचं काम आता फेस्कॉम करते. आमचे सगळे GR पाठ आहेत. मी आता मंत्रालयामध्ये ज्येष्ठ नागरिक सहायता कक्ष आहे, 2015 पासून मी त्याचा सदस्य आहे. मी प्रत्येक 3 महिन्याच्या मीटिंगला जात होतो. आता लॉकडाऊन मध्ये मीटिंग आहे बंद पडल्या. ऑनलाईन घ्या म्हटलं ते ऑनलाईनही घेत नाही. तर त्यामध्ये आम्ही सातत्याने, मी तर GR माझे तोंडपाठ झालेले आहेत. म्हणजे प्रत्येक GRच्या तारखे सगट नंबर सगट मी सांगतो. ते चीफ सेक्रेटरी जे महाराष्ट्र शासनाचे ते म्हणे, अरे हा महाराष्ट्राचा फेस्कॉमचा अध्यक्षाची GR पाटील, तुम्ही लोक बसले ते मंत्रालयाची, तुम्हाला GR माहिती नाहीये. त्यांनी आमची GRची पुस्तकं, शेवटी त्यावेळेला मदान साहेब होते, त्याच्यानंतर सीतारामजी कुंटे होते, त्यांनी माझ्याकडून पुस्तक घेतले, ते आम्हाला द्या म्हणे पुस्तक. आता महाराष्ट्र शासनाची GR एकत्रित करून आम्ही पुस्तक छापले, ते महाराष्ट्र शासनच आमच्याकडे मागतंय, अशी परिस्थिती येईल. तर त्या दृष्टिकोनातून म्हणजे आम्ही DITCच्या माध्यमातून काम करतोय. पुणे विद्यापीठामध्ये डॉक्टर नरेंद्र जाधव ज्यावेळेला कुलगुरू होते तेव्हा मे 2008 मध्ये ज्येष्ठ नागरिक सहायता कक्ष निर्माण केला. प्राध्यापक आमचे तेज निवडीकर तिथे मानस संचालक होते, आता ज्ञानेश्वर धनंजय लोखंडे आहेत. 72 कार्यशाळा पुणे विद्यापीठाच्या माध्यमातून, पुणे विद्यापीठाच्या खर्चाने आम्ही पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातले नगर, नाशिक आणि पुणे विशेषतः ग्रामीण भागात घेतल्या. आणि त्या ठिकाणी आम्ही सगळे सांगतो किंवा ज्येष्ठ नागरिकांच्या संदर्भामध्ये त्यांना जे आर्थिक लाभाची योजना कुठले, कायदे कुठले, म्हणजे पुणे विद्यापीठ आहे, यशरा आहे, DITCच्या माध्यमातून आहे, त्याचबरोबर जनसेवा फाउंडेशनचं हेल्पलाईन आहे, 109 ही हेल्पलाईन आहे. या सगळ्या माध्यमातून आम्ही जास्तीत जास्त लाभार्थींपर्यंत पोहोचण्याचं काम करतो. पुण्यात अनुलोम नावाची एक संस्था आहे, मुकुंद माने आणि अत्रे तिचे कार्यकर्ते, मी त्यांच्याबरोबर 5-6 वर्ष काम करतोय. आम्ही संध्याकाळी अक्षरशः स्लम एरियात जातो, झोपडपट्ट्यांमध्ये, तिथल्या लोकांना आम्ही एकत्र बोलवतो आणि त्यांना दारिद्र्यचे फॉर्म देऊन त्यांना दारिद्र्याचं कार्ड मिळवून देणं आणि आर्थिक लाभाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवणं, त्यांच्या घरापर्यंत. तहसील कचेरीतून आम्ही फॉर्म घेऊन जातो, त्यांच्याकडून ते फॉर्म भरून आवश्यक ते कागदपत्र घेतो. म्हणजे आता कसं आहे की आपण बाहेर पडलं पाहिजे आणि त्यांच्यापर्यंत गेलं पाहिजे. त्यांनी आपल्याकडे यावं ही अपेक्षा ठेवू नका, कारण त्यांची तेवढी मानसिकता नाहीये. आपण लाभार्थी शोधायचे आणि त्यांना या सुविधा मिळवून देण्याचं खऱ्या अर्थाने हे जे आहे, ही मानव सेवा हीच ईश्वर सेवा, ही भावना ठेवून जर बेस्कॉमच्या सर्व लोकांनी कामाला लागले तर या लोकांच्या डोळ्यातले अश्रू पुसणं आणि निदान सकाळ संध्याकाळ त्यांच्या पोटात 2 तास जातील एवढं काम जरी आपण केलं पाहिजे. आता फक्त एक सक्सेस स्टोरी मी तुम्हाला सांगणार आहे.
कारण आता वेळ होत आलेला आहे. कारण हे करत असताना माझ्याकडे जवळजवळ 25 सक्सेस स्टोरीज आहेत. सगळ्या मी तुम्हाला सांगत बसणार नाहीये, परंतु एकच सक्सेस स्टोरी सांगतो. आमचं ऑफिस पूर्वी नानावाड्यामध्ये होतं, आता गाडीखाना दवाखान्यात पुण्याचं. त्यावेळेला मी पुणे प्रादेशिकचा अध्यक्ष होतो आणि त्यावेळेला माझ्या ऑफिसमध्ये दुपारी 4च्या दरम्यान एक ग्रस्त आले. त्याच्याकडे पाहिल्यानंतर तो ग्रस्त म्हणजे सुटाबुटामध्ये अगदी पॉश असा ग्रस्त आला, उंचा पुरा. आणि त्याच्याकडे पाहिल्यानंतर मी एवढा प्रभावित झालो, मीच उठून उभं राहून नमस्कार सर. ते दुर्मुखलेला चेहरा होता, खाली बसले. मला म्हणे मी तुमच्याकडे आलोय म्हणे की फेसकॉम ज्येष्ठांसाठी काही काम करते. माझं वय आता 85 आहे. मी न्यूक्लिअर सायंटिस्ट आहे. न्यूक्लिअर सायंटिस्ट होता तो. त्यांनी सांगितलं इथे कसबा पेठेमध्ये मी राहतो. माझं स्वतःच वडिलोपार्जित घर आहे आणि 2 दिवसापूर्वी माझ्या मुलीने आणि सुनानी, मुलांनी आणि सुनेनी रात्री 11 वाजता अंगावरच्या कपड्यानिशी मला घराबाहेर काढलेलं आहे. संभाजी पार्क मधल्या बाकड्यावरती 2 दिवस मी झोपतोय. वॉचमन मला 3 वेळा उठवतोय, बाहेर जा म्हणतोय, पण मी तिथेच राहतोय आणि कसा तरी वडापाव खातोय. म्हटलं सर तुमचे आमच्याकडून नक्की आता काय मदत आम्ही करू शकतो. तो म्हणे मला फक्त एकच काम करा, मी न्यूक्लिअर सायंटिस्ट आहे, मला बऱ्यापैकी पेन्शन मिळते, मला पैशाची गरज नाहीये, परंतु मला सिव्हिअर डायबिटीस आहे. माझे मधुमेहाची सगळी औषधं माझ्या कपाटामध्ये आहे. माझं बँकेचं पासबुक आणि बँकेचं चेकबुक माझ्या कपाटामध्ये आहे. माझे रोजचे वापरायचे कपडे माझ्या कपाटामध्ये आहेत. मुलगा आणि सून घरामध्ये घेत नाही. मला माझ्या वस्तू मिळवून देण्यापुरती मला फक्त मदत करा. माफक माझी इच्छा आहे तुमच्याकडून. मी त्यांना म्हटलं सर तुम्ही मला फक्त एक लेखी अर्ज द्या. त्यांनी ताबडतोब मी जरा कागद पेन दिला, त्यांनी मला लेखी अर्ज दिला. तो लेखी अर्ज घेतल्यानंतर मी तिथून जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये गेलो आणि त्यांना तो अर्ज दिला. त्यांना म्हटलं सर आम्हाला फक्त एक मदत करा, तुमचे 2 कॉन्स्टेबल आमच्या बरोबर द्या आणि यांना पाहिजे त्या वस्तू त्यांच्या घरातून त्यांना मिळवून देण्याचं काम करा, बाकी आमची काही अपेक्षा नाही. ठीक आहे म्हणे. त्यांनी लगेच 2 कॉन्स्टेबल दिले. तिथे जवळच आहे कसबा पेठेत. आम्ही त्यांच्या घरी गेलो. घरी गेल्यानंतर मुलांनी आणि सुनेनी सांगितलं की बाबा तुमच्या या घरात जेवढ्या वस्तू असतील तेवढ्या एकाच वेळेला उचलायचा. तुमचा हा मोडका पलंग, तुमचं हे काळं कपाट, तुमच्या टेबल, तुमच्या खुर्च्या, तुमचा टेबल फॅन आणि तुमचे कपडे बिपडे काय जे असेल ते एक वेळेचे एकेका वस्तूला मी हात लावून देणार नाही. ते कॉन्स्टेबल तुमचं घरगुती मामला आहे, कौटुंबिक तुमचं तुम्ही गेलं निघून. ते निघून गेल्यानंतर आम्ही म्हटलं अरे आता काय करायचं. मीराताई बोरवणकर त्यावेळेला पुण्याच्या पोलीस कमिशनर होत्या. आम्ही डायरेक्ट पोलीस कमिशनरकडे त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो. काय आम्ही म्हणजे प्रोटोकॉल काहीच पाळला नाही, कोणाला विचारलं नाही, काय नाही, दान पावलं डायरेक्ट त्यांच्या पुढे जाऊन उभं राहिलो मी. ते म्हणे काय म्हटलं अशेष. त्यांनी एवढं त्यांच्या डोळ्यात पाणी आलं अक्षरशः. त्यांनी ताबडतोब 2 माणसं बोलवले. त्यांनी सांगितलं यांच्या बरोबर द्या. आणि या ग्रस्ताचं न्यूक्लिअर सायंटिस्ट म्हणे देशासाठी यांनी काम केलेलं आहे, घरातले लोक त्रास दिले ते त्या पोरांना सही करा म्हणून. आणि त्यांनी त्या वस्तू त्यांना मिळवून दिल्या. त्यांच्या सगळ्या वस्तू मिळाल्या. त्यांनी फेसकॉमचे आभार मानले. आणि बारामती जवळ तांदूळवाडी नावाचं एक छोटस गाव आहे, तिथे डॉक्टर अंबर्डीकर म्हणून आहेत, त्यांचं वृद्धाश्रम आहे. त्या वृद्धाश्रमामध्ये ते गेले. वृद्धाश्रमात गेल्यानंतर तिथलं संपूर्ण ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सेटअप त्यांच्या हातात घेतला आणि त्यांनी सांगितलं मला तुमच्याकडून पैशाची अपेक्षा नाही, मला भरघोस पेन्शन मिळते. या पेन्शन म्हणून मी स्वतःचे तर पैसे भरतो, परंतु जे इथे निराधार आलेले आहेत त्यांचे महिन्याचे पैसे मी भरतो. आणि संपूर्ण व्यवस्थापन त्यांनी हातात घेतलं तिथलं. ते ग्रस्तांनी फेसकॉमचे आभार मानले की निदान मला एक छत तुमच्यामुळे मिळालेलं आहे. मित्रांनो, जर एवढ्या सुशिक्षित माणसाची परिस्थिती असेल तर बाकीच्यांची काय परिस्थिती असेल. 25 केसेस आहेत, मी एवढं सांगत बसणार नाही. अक्षरशः एक तर मुख्याध्यापिका रिटायर झालेली, स्वतःचं घर, परंतु मुलाने तिच्या घरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसवला. हिच्याकडे कोण येतं कोण जातं, म्हणजे आईवर विश्वास नाही, स्वतःच्या आईवर विश्वास नाही मुलांचा. आणि नंतर मग त्यांनी सांगितलं की ही फ्लॅट आमच्या नावावर करून दे. ती म्हणाली अरे मी गेल्यावर तुम्हालाच मिळणार आहे. तिला अक्षरशः मारहाण करत होते. माझ्या ऑफिसमध्ये आल्यानंतर तरी सांगितलं सर तुम्ही माझ्या भावासारखे आहात. त्यांनी मला पाठ दाखवली, पाठीवरती अक्षरशः मारल्याशी बोलवत. काय मित्रांनो काय परिस्थिती आहे. त्याच्यामुळे माझं म्हणणं एवढंच आहे
की हा जो 2007चा ऍक्ट आलेला आहे, भी इन कष्टों को झेलना होगा जो आज हम अपनों को दे रहे हैं। कष्ट तो यह है कि वृद्धावस्था मानव जीवन का सबसे अधिक संकटकालीन पड़ाव होता है। इस अवस्था में हमें बुजुर्गों की तन मन से खूब सेवा करनी चाहिए तथा उनके अनुभवों का लाभ लेते हुए भावी जीवन को सफल बनाने का प्रयास करना चाहिए। सरांनी सांगितलं आहे, ज्येष्ठ नागरिक एक बोझ नाही तर वे बल्कि एक असेट है। मानव सेवा हीच ईश्वर सेवा आहे हे लक्षात घेऊन काम करणं आवश्यक आहे। केवळ हेस्कॉमच्या सदस्यांनी नाही तर तरुण पिढीने सुद्धा याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि ज्येष्ठ नागरिकांसंबंधी काम करणं गरजेचं आहे। कारण समाजामध्ये आपण बघतो की वृद्धांची जी परिस्थिती आहे ती खूपच विदारक आहे, तर तरुणांनी सुद्धा यांच्यासाठी काम करणं गरजेचं आहे। सरांनी आपल्याला खूप छान मार्गदर्शन केलं, धन्यवाद सर। आज भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदी गोपाळ जोशी यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करते। ज्या काही चूल आणि मूल या चौकटीतच स्त्रियांचं जग असतं अशी प्रतिगामी भावना प्रबळ होती, तेव्हा डॉक्टर आनंदी गोपाळ जोशी यांनी परदेशात जाऊन MD पदवी मिळवली। आपल्या परिश्रमाच्या जोरावर लडकी हूँ लढ सकती हूँ या शक्तीचे दर्शन त्या काळातही घडवणाऱ्या या महान व्यक्तिमत्वाला नमन। सरांनी आठवण करून दिली, हे मातृभूमी तुझसाठी मरण ते जनन, तुझ वीन जनन ते मरण, स्वातंत्र्याचे सच्चे उपासक, हिंदुत्वाचे ज्वाजल्य थोर क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्मृती दिनानिमित्त मी अभिवादन करते।